नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं की वर्ग 9मध्ये जसे गणिताचे दोन भाग असतात. गणित 1 म्हणजे अल्जेब्रा आणि गणित 2 म्हणजे ज्योमेट्री. आज आपण प्रत्यक्ष पहिल्या भागाला सुरुवात करणार आहोत. किती चॅप्टर्स असतील याच्याविषयी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. इव्हॅल्युएशन सिस्टीम हे तुम्हाला थोडक्यात काढलेली आहे. फक्त जो एक्झाम पॅटर्न आहे, पेपर कसे असतात, त्याची रचना कशी असते हे नंतर आपण बघून घेणार आहोत. मध्यंतरी आपण सुरुवात करूया. चॅप्टर पहिल्याचं नाव आहे सेट्स. अतिशय महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. दिस इज टोटली कन्सल्ट विथ द 9th क्लास, 10th क्लास अँड फ्युचर मॅथमॅटिक्स. शब्द आहे सेट. ऐकायला हा शब्द खूप नवीन वाटत नाही, कारण की आपण आपल्या घरी प्रत्येक बाबतीमध्ये हा शब्द उच्चारतो. आपल्या घरी निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल बुक, पेन, पेन्सिल, रबर इत्यादी. यांना जर आपण एकत्रित गोळा केलं आणि आपण यांना जर एका बॉक्समध्ये ठेवलं, ज्याला आपण कंपॉस बॉक्स म्हणतो, तर हा एक प्रकारचा सेट झाला. याला काय म्हणतो? सेट. मग सेट म्हणजे हे सगळे जे बुक, पेन, पेन्सिल, रबर वगैरे आहे, याला आपल्याला म्हणतात ते ऑब्जेक्ट. हा एक प्रकारचा काय आहे? संग्रह आहे. इट इज द कलेक्शन. सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. आपल्याला त्याला डेफिनेशन करता येते. डेफिनेशन सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. विविध प्रकारचे संच आपल्याला सांगता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, इन अ वीक इज अ कलेक्शन ऑफ डेज. मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, these are the and Sunday, and these are the 7 days in a week. Like in a year, here month, how many months? There are 12 months. January, February, March, April, May, June, July, August, September, October, November and December. Okay, so these are nothing but the sets here. We already know that A, E, I, O, U. What is that? These are the vowels in English alphabet. So this is the collection of the vowels. So this is also called the set here. Now, how to denote of set? Set is denoted by capital letter A, B, C, like this, up to X, Y and Z. Rather than here some Greek alphabets here, phi. So this is called phi. PHI, phi. This can be one of the set can be denoted by phi. You can see later on. Okay. Now, therefore, we can write set of all days in a week. So therefore, we can write here Monday, write in short, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, Sunday. So these are 7 days. These
all the days can be put it in a curly bracket here and denoted by a letter, any one of them. I take, how do you read this set? A is the set of all days in a week. So this set includes all the days in a week. Secondly, set of ovals. In English alphabet. A, E, I, O, U. So this is the analysis. Set B is the set of all OS in a, okay. Then element of set. So this is very important concept here. Consider a set A containing A, E, I, O, U. Another set I take here. This is a 1, 2, 3, 4, 5, 6. We know that here 1, 2, 3, 4, 5, 6, these are the counting number. These are called as a natural number. Okay. Here A, E, I, O, U, these are the 5 are called objects or members. Means here A, E, I, O and U are the members of set A. In other words, we can say that every member or every English alphabet. Likewise, we can create so many types of sets. You are the members of set A. In other words, we can say that every member or every member in a set is called element of a set. Now here element, every member or object of a set is called element of set. त्याला काय म्हणतो आपण? एलिमेंट ऑफ सेट. आता इथे सेट ए ने डिनोट केला म्हणून आपण सेट ए आपल्याला असंही म्हणता येईल. सेट द सेटच राहू. नाउ A is element of set A. I is element of set A. 5 is 5 कुठे आहे? B मध्ये आहे म्हणून 5 is an element of set कोणत्या सेट मध्ये आहे? B. 2 is an element of set B. पण एखादा आपण असा घटक घेतला, मराठीत त्याला आपण एलिमेंटला घटक म्हणतो, असा घटक घेतला किंवा असा मेंबर घेतला की तो नाहीच आहे त्या सेटमध्ये. फॉर एक्झाम्पल P is एलिमेंट ऑफ सेट ए असं आपल्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, कारण की P या सेट ए मध्ये आहे का? नाही आहे. आणि म्हणून इज नॉट काय म्हणू आपण? इज नॉट, डज नॉट आपल्याला वापरता येते. त्याच पद्धतीने 7 इज नॉट ॲन
एलिमेंट ऑफ सेट बी. या पद्धतीने आपल्याला ते सांगता येते. मग एवढं सारं वाक्य लिहिण्याच्या ऐवजी याला शॉर्टमध्ये आपल्याला एक सिम्बॉलिक पद्धतीने लिहिता येते आणि त्याला एक सिम्बॉल आहे. सिम्बॉल तो आहे अशा पद्धतीने. ओके. मीनिंग ऑफ दिस सिम्बॉल. याला ॲक्च्युली दिस इज अ ग्रीक अल्फाबेट. याला एप्सिलॉन सुद्धा म्हणतात, परंतु इथे त्याचा अर्थ आहे बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू म्हणतात त्याला बिलॉंग्स टू. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल एला. ए इज बिलॉंग्स टू सेट ए आणि सिम्बॉलिकली याला असं लिहितात ए बिलॉंग्स टू सेट ए. सिंपल. म्हणजे एवढा मोठा वाक्य लिहिण्याच्या ऐवजी पण शॉर्टमध्ये लिहू. त्याच पद्धतीने आय बिलॉंग्स टू सेट ए. 5 बिलॉंग्स टू सेट बी. 2 बिलॉंग्स टू सेट बी. आता P इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ ए. याला सुद्धा आपल्याला लिहिता येते P डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. देअरफॉर याला लिहिता येते P चिन्ह तसंच घ्यायचं, नॉट बिलॉंग्स टू सेट ए. हा जो P एलिमेंट आहे हा P एलिमेंट तिथे नाही आहे, तो नॉट बिलॉंग टू या पद्धतीने लिहायचं. त्याच पद्धतीने आपल्याला याला लिहिता येते 7 डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. फक्त बी लिहितात, सेट बी. की सेट म्हणजे काय? म्हणजे सेट इज अ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. ओके. तुम्हाला समजलं असेल सेट म्हणजे काय. सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट आणि सेट कॅपिटल लेटरनी दर्शवितात. सेटमध्ये असणारे जे काही मेंबर असतील, जे काही घटक असतील त्या घटकाला म्हणतात एलिमेंट. ओके. आता आपण हे जे सेट आहे हे सेट कशा पद्धतीने लिहितात त्याला म्हणतात मेथड ऑफ रायटिंग सेट. मेथड ऑफ रायटिंग सेट. There are two forms. There are two way of writing. Two way of writing a set. पहिला प्रकार आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. दूसरा प्रकार आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. मी बोलताना या दोन पद्धतीचा उपयोग करेन. पहिला प्रकार आहे लिस्टिंग मेथड, दुसरा आहे सेट बिल्डर फॉर्म. ठीक. आता लिस्टिंग मेथड म्हणजे काय आहे? पहिली प्रकार आहे लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड हे सर्वांना माहीत आहे. आपण घरी एखाद्या सामानाची
यादी तयार करतो, लिस्टप्रमाणे लिहितो. क्रमागत लिहत जाणे. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ ऑल डेज इन अ वीक, असं जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहू? थोडंसं मी ए इज याला डिनोट करतो. ए इज अ सेट ऑफ ऑल डेज इन वीक. देअरफॉर आता ए लिहिताना सेट ए इज लिहिताना ए लिहायचं आणि असं चिन्ह, याला महिरूपी कंस म्हणतो, कर्ली ब्रॅकेट. मग डे लिहिणं सुरू करायचं. मंडे, ट्यूजडे, वेडनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. परत काउंटिंग करा. 1 2 3 4 5 6 7. हाऊ मेनी डेज? 7 डेज. हे आपण प्रत्येक डे लिहिल्याच्या नंतर आपण इथे क्रमागत लिहित गेलो आहे आणि या पद्धतीला म्हणतात लिस्टिंग मेथड. कोणत्या म्हणतात? लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. ठीक आहे. जर हाच संच आपल्याला दुसऱ्या पद्धतीने लिहायचं असेल, सेट बिल्डर पद्धतीने लिहायचं असेल, तर त्याही पद्धतीने आपल्याला मांडता येते. ठीक. पूर्वी आपण एक दुसरा उदाहरण घेऊया. अगेन, B is a set of even number less than 11. दुसरा उदाहरण आपण घेतलं. B is a set of even number less than 11. आता पहिल्यांदा सेट बी आपल्याला डिनोट करावं लागेल. आता इवन नंबरची सुरुवात कुठून सुरू होते? 0 इवन नंबर आहे का? नाही. 0 म्हणजे 0. 0 इज नायदर इवन नॉर ऑड नॉर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह. 0 म्हणजे 0. 1 आहे का? नाही. 1 ही विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे, आपण शिकलेलो आहोत, तुम्ही शिकलेले आहात. इवन नंबरची जी सुरुवात होते ही 2 पासून होते. मग इथं 2 नंतर 4 नंतर 6 नंतर 8 नंतर 10. आपण कितीही लिहू शकतो, परंतु इथे आपल्याला अट दिलेली आहे लेस दॅन 11. लेस दॅन 11 म्हणजे 10 आकडापर्यंत आपल्याला लिहिता येते. ठीक. या पद्धतीने आपण जी इथे मांडणी केलेली आहे याला म्हणतात लिस्टिंग मेथड. कोणती मेथड आहे? लिस्टिंग मेथड. समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर दुसरी मेथड आपण घेऊया, ती आहे सेट बिल्डर किंवा रूल मेथड. रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. आता इकडे वरीलच उदाहरण आपण घेऊया. या उदाहरणासाठी आपण सेट बिल्डर मेथड कशी वापरू? उदाहरण हाच आहे. ए इज अ सेट ऑफ ऑल डेज इन अ वीक. तो लिहायचा आहे आपल्याला, परंतु आपण तो रूल मेथडने लिहिणार आहोत. तर तो कसा लिहितात? सेट एच आपल्याला असं लिहायचं महिरपणाचं. प्रत्यक्ष वार न लिहिता आपल्याला एखादा त्याऐवजी एक नोटेशन वापरायचं आहे. मी तो वापरला एक्स आणि त्यानंतर मी ऑब्लिक इथे लिहितो. ओके. एक्स या तिरप्या रेषेला वाचतात सच दॅट. काही लोक याला स्ट्रोक पण वाचतात, परंतु मॅक्झिमम याला सच दॅट वाचतात पुढे पण. सो एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन अ वीक असं लिहायचं. आता एक्स इज अ डे इन अ वीक घेतलं तर या एक्सच्या ठिकाणी तुम्हाला मंडे लिहिता येते, एक्सच्या ठिकाणी तुम्हाला ट्यूजडे लिहिता येईल, वेनसडे लिहिता येईल, थर्सडे लिहिता येईल, फ्रायडे लिहिता येईल, सॅटर्डे लिहिता येईल, संडे लिहिता येईल. असे एकूण 7च्या 7 दिवस तुम्हाला इथे लिहिता येतात. बरोबर आहे. आणि तसं जर लिहित गेलं तर तुम्हाला हे 7 हा संच तयार होईल. पण दोन्ही संच एकच आहेत, परंतु दोन्ही संचाला लिहिण्याची जी पद्धती आहे ही वेगवेगळी आहे. याला म्हणतात सेट बिल्डर मेथड. ओके. ही एक शॉर्टकट मेथड आहे. ओके. आणि हे एकदम लॉंग कट मेथड आहे. खूप लेंदी स्वरूपामध्ये त्याला इथं लिहिलेलं आहे. इथे जर 50 आकडे असतील किंवा 50 नाव असेल तर 50चे 50 हे आपल्याला लिहावं लागतात, परंतु इथे आपल्याला 50 लिहायची गरज पडत नाही.
दिस इज व्हेरी शॉर्टकट मेथड. ठीक आहे. दुसरा उदाहरण आपण बघूया इथे सेट बिल्डर रूलमध्ये. ह्याच्यामध्ये आपण बघूया दुसरं उदाहरण सेट बीचा. आता सेट बी काय आहे इकडून घेऊ तो बी. बी इज अ सेट ऑफ इवन नंबर लेस दॅन 11. मग मी इथे आता बीसाठी दुसरा नोटेशन वापरतो वाय. वाय सच दॅट ओके वाय इज इव्हन. आता हे जे नंबर आहे 2, 4, 6, 8, 10 कोणत्या स्वरूपामध्ये मोडतात? नॅचरल नंबर मोडतात. आता नंबर लाईन तुम्हाला माहीत आहे याच्यामध्ये होल नंबर पण आहेत. होल नंबरमध्ये 0 इन्क्लूड होते परंतु इथे 0 नाही आहे. ओके. इंटिजर आपल्याला म्हणता येते परंतु इंटिजर्स ते जरी इंटिजर असले परंतु इंटिजरमध्ये अजून कोणते कोणते नंबर आहेत -1, -2 वगैरे येतात आणि ते याच्यामध्ये दिलेलं नाही आणि म्हणून इंटिजर वापरता येत नाही. हे शुद्ध नॅचरल नंबर आहेत आणि म्हणून वाय इज इवन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. परंतु आपल्याला अट आहे नॅचरल नंबर कुठपर्यंत आहेत? लेस दॅन 11. इथे लेस दॅन 11. याला अजून आपल्याला दुसऱ्याही पद्धतीने लिहिता येते. अजूनही याला शॉर्टकट मेथड वापरता येऊ शकते. याला असंही आपल्याला लिहिता येते बी इज अ सेट ऑफ ऑल वायज सच दॅट वाय लेस दॅन 11 वाय इज नॅचरल बिलॉंग्स टू एन. एकदम शॉर्टमध्ये. याचा अर्थ येईल वाय हा 11च्या खाली आपल्याला लिहायचा आहे आणि वाय हा नॅचरल नंबर लिहायचा आहे. वाय हिअर इज इवन नॅचरल नंबर. वाय इज y less than y is even natural number. प्रॉब्लेम सेट 1.1 बघूया. क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर मेथड. नंबर आहे इट इज व्हेरी लेस प्राईम नंबर और स्मॉलेस्ट प्राईम नंबर अँड ओनली वन इवन प्राईम नंबर. आणि म्हणून आता इथे आपल्याला फक्त एकच घटक मांडता येईल आणि ते आपल्याला कोणत्या पद्धतीने मांडायचे आहे? रोस्टर मेथडनी मांडायचं आहे म्हणजे लिस्टिंग मेथडनी मांडायचं आहे. ठीक आहे. कंटिन्यूमध्ये लिहायचं आहे. तिसरं उदाहरण आपण बघूया. याच्यामध्ये दिलं सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता लेट सी बी द सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजर्स तुम्हाला माहिती आहे. इंटिजर्स सेट ऑफ इंटिजर्स तुम्ही शिकलेला आहात. ठीक आहे. हा काही शिकवायची गरज नाही. 0, 1, 2, 3 -1, -2, -3 हे शिकलेले आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता सहजपणे लिहिता येईल. तुम्हाला जर हा सेट माहीत असेल तर तुम्हाला इथे सेट तयार करता येईल. आता काय म्हटलेलं आहे? निगेटिव्ह इंटिजर. आता इथे निगेटिव्ह असल्यामुळे शून्यता निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाहीच आहे. उजव्या बाजूची आपण सोडून देऊ, डाव्या बाजूचे लिहिणं सुरू करू आणि मग इथून आपण सुरू करू. सी इज द इथूनच सुरू करू. हिअर -1 -2 -3 असं जर लिहिलं चालेल. डॅश करून टाका कारण की चाललं आहे -4 -1 इकडे पूर्ण चाललं कारण की इंटिजर आहेत अनंत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने ही जी पद्धती आहे लिहिण्याची कॉमा टाकून लिहिण्याची त्यालाच म्हणतात रोस्टर मेथड. आता फक्त इथे सिंगल पद असल्यामुळे आपण एकच तो लिहिणार. ठीक आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. मी पहिला घेतो आणि तिसरा घेतो. दुसरा उदाहरण पहा. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. हा सिम्बॉलिक दिलेला आहे. याला आपल्याला शब्दामध्ये लिहायचे आहे. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. त्याला लिहायचं आहे 4/3 बिलॉंग्स टू
सेट क्यू, फक्त क्यू लिहिलं तरी चालेल, सेट क्यू लिहिलं तरी चालेल. तिसरं घे तुम्ही, दुसरं तुम्हाला होमवर्क राहील ते तुम्ही नोट डाऊन करून टाका. कॅपिटल पी दिलेला आहे. पी इज अ सेट, कॅपिटल पी इज अ सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज an odd number. ओके. तर पहिल्यांदा आपण याला समजण्यासाठी त्या पद्धतीने लिहू, पृष्ठ पद्धतीने लिहू. पी इज अन ऑड नंबर म्हटलेला आहे. तर पी इज अन ऑड नंबर म्हणजे कसं होईल, 1 3 5 7 चालला तो. आणि म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल पी इज अ सेट ऑफ ऑड नंबर. पी इज अ सेट ऑफ ऑड नंबर. जर तुम्हाला डायरेक्ट सेट बिल्डर फॉर्मवरून जर तो सेट लिहिता येत नसेल तर त्याला सेट बिल्डर फॉर्ममधून तुम्ही त्याला लिस्टिंग फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर मग फायनल उत्तर मांडायचं. ठीक, याही पद्धतीने आपल्याला मांडता येईल. हा सोपं जाते तसं मांडायला. नाहीतर तुम्ही डायरेक्ट उत्तर जरी असं मांडत असाल तरी करेक्ट आहे.